नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट. कारण ही टार्गेट नावाची कथा जी आहे ती थोडीशी मोठी आहे आणि त्याच्यामध्ये मी काही भाग केलेले आहेत. आता तसं बघितलं तर या कथेचं नाव आहे चावट मामी. परंतु हे खूप मोठे एक टार्गेट आहे, त्याच्यामुळं मी या कथेला टार्गेट नाव दिलं आहे. हे टार्गेट मुख्य नाव आहे आणि आतले जे भाग आहेत ते चावट मामी नावानं चालणार आहेत. कारण माझ्या लहानपणी मला जे काही मामीनं शिकवलं, मला स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवलं, सर्व गोष्टींची मला जाणीव करून दिली, माहिती करून दिली. ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या सर्व गोष्टी मला मामीनं शिकवल्या. माझा गुरु म्हणजे मामी. ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठीच मी ही कथा सांगायला सुरुवात केली आहे. तर चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आता कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे. या अगोदरचे भाग जर आपण ऐकले नसतील तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरचे भाग आपल्याला ऐकायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो आनंद एकदम मस्त आणि मजेदार असेल. मी मामीला जसं विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तसं मामी म्हणाली, हो तुम्ही विचारा, एक एक प्रश्न विचारा, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. मग मामी मला नेहमीप्रमाणे तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर तिने मला त्या दिवाणावर बसवलं. माझ्या बाजूलाच मामी बसली होती. मग मामी मला म्हणाली, राजेसाहेब करा आता सुरुवात. मी म्हणालो ठीक आहे. माझा पहिला प्रश्न. मामी आतुर होती. आता मी काय विचारणार हे तिला याचं कोडं पडलं होतं. मग मी हळूच म्हणालो, मामी आता सांगा ना मला. तसं मामी म्हणाली, अरे बाबा विचारा तर मला, विचारण्याच्या अगोदरच कसं सांगणार. आणि हो, तुम्हाला काय विचारायचं आहे हे जर मला नाही समजलं तर मी कसं काय विचारू, काय विचारायचं आहे सांगा म्हणजे विचारते मी. मग मी ठीक आहे असं म्हणालो आणि हळूच मामीला म्हणालो, मामी तुमचे एवढे मोठे आहेत आणि शीतलचे मात्र खूपच लहान आहेत, हे सांगा अगोदर. मग ती म्हणाली, हो ठीक आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. कोणती? तुम्ही विचार करून बघा बरं. लगेच मी म्हणालो, माझ्या जर लक्षात गोष्ट आली असती तर मी तुम्हाला कशाला विचारलं असतं, तुम्हाला विचारलंच नसतं ना. जे काही मला माहीत आहे ते मी स्वतःबद्दल माझ्याजवळ ठेवलं असतं ते नॉलेज. आता मला माहीत नाही म्हणूनच मी तुम्हाला विचारतो आहे आणि तुम्ही मात्र मला म्हणताय तुमच्या लक्षात ती गोष्ट आली असेल. माझ्या काय लक्षात येणार, डोंबलं. मामी हसू लागली आणि मला म्हणाली, ठीक आहे चिडू नका. मग मी म्हणालो, ठीक आहे सांगा काय ते. लगेच मामी मला म्हणाली, अहो मला एवढंच म्हणायचं होतं की तुमच्या ती गोष्ट लक्षात आली का, आता माझं वय बघा किती आहे ते आणि शीतलचं वय किती आहे बघा. मी लगेच म्हणालो, म्हणजे वयावर डिपेंड असते का ते सर्व. मामी म्हणाली, हो एक्झॅक्टली. मला तेच तर सांगायचं आहे. माझं आणि तिचं दोघींच्या वयामध्ये भरपूर अंतर आहे, त्याच्यामुळं तिचे लहान आहेत आणि माझे मात्र खूप मोठे आहेत. म्हणालो, हो का, असं आहे का. आता हा प्रश्न मला समजला. वयामध्ये अंतर असल्यानंतर लहान मोठे असतात किंवा कुणाला नसतात कुणाला असतात, बरोबर आहे ना. मामी फक्त हसली, ती मला काहीच बोलली नाही. मामी शांत झाली आणि तिनं डोळे मिटून एक स्मित हास्य केलं, मान हलवली होकारार्थी आणि मला म्हणाली, ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन विचारा, आता पुढं काय विचारायचं ती. मी ठीक आहे मामी. आता शीतलचा प्रश्न तुटला, आता मला मायाबद्दल सांगा. मामी म्हणाली, हो मला वाटलंच होतं, आता तिच्याबद्दलच तुम्ही मला बोलणार. मग मी म्हणालो, हो विचारणार तर आहेच, तुम्हाला तर सांगावंच लागणार आहे, सांगा मग काय ते आता. मामी म्हणाली, हो ठीक आहे सांगते. आता तिचं बघा, तिचं कसं आहे, तिच्या आणि माझ्या वयामध्ये जरी फरक नसला तरीसुद्धा मी तिच्यापेक्षा मोठी आहे. तिची शरीरयष्टी बघा आणि माझी पण बघा, मायाचे पण मोठे मोठे आहेत आणि माझे पण, परंतु दोघीमध्ये खूप डिफरन्स आहे. शरीरयष्टीमध्ये फरक पडतो. आता सेम टू सेम माझ्या प्रमाणात व्हायचे म्हणलं तर बाकीची बॉडी पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे ना. आपल्या बाकीच्या बॉडीप्रमाणेच आपल्या पूर्ण शरीराची ठेवण असते आणि एक हात मोठा एक हात लहान, एक पाय मोठा एक पाय लहान असं तर काही असत नाही ना. जसं आपलं शरीर तसं आपली बॉडी, जसं आपलं शरीर तसे आपले अवयव, बरोबर आहे ना. मी म्हणालो, हो. मामीचं उत्तर मला पुरेपूर पटलं होतं. आता मात्र मला आनंद झाला. मामीनं मला माझ्या मनाप्रमाणे उत्तर दिलं होतं. मग मामी मला म्हणाली, काय वाटते, मी खरं बोलते की खोटं. मी म्हणालो, एक्झॅक्टली मामी, तुम्ही खरोखर जे काही सांगणार आहात ना ते खरंच सांगतायत. कारण माझ्या लक्षात आलं, तुम्ही मला
हे दोन्ही उत्तरं एकदम बरोबर दिलेत. आता आणखीन एक प्रश्न आहे. मग मामी म्हणाली, हो ठीक आहे, विचारा आता. मग मी मामीला विचारू की न विचारू अशा अवस्थेमध्ये गेलो. आणि थोडंसं माझ्या मनामध्ये चलबिचल चालू होती. मामीनं ती ओळखली आणि मामी मला म्हणाली, काय झालं राजेश, विचारा ना, तुम्ही विचारणार होतात. आता तिसरा प्रश्न, मी तर तयारच आहे, उत्तर माझ्याकडे रेडी आहे, फक्त तुम्ही प्रश्न टाका. तुम्हाला काय विचारायचं आहे मला माहीत आहे. मग मी लगेच म्हणालो, मामी तुम्हाला एवढं जर माहीत आहे तर उत्तर पण सांगा ना. मग मामी म्हणाली, अरे बाबा, आता कुठला प्रश्न विचारणार आहेत मला कसं समजणार, फक्त माझ्याकडे उत्तर रेडी आहे म्हणले. तुम्ही काही जरी विचारलं तर आज मी सांगणारच आहे. मी म्हणालो, असं आहे का, ठीक आहे, चालते, मग विचारतोच. मी म्हणलो खरा, परंतु आणखीनसुद्धा मी काहीच बोललो नाही. मी एकदम शांत. मग मामी म्हणाली, आता काही मुहूर्त बघायचा आहे की काय, विचारणार होतात तर काय झालं, विचारा ना. मग मी म्हणालो, विचारतो ना मामी, एवढी गडबड काय करतायत. मग मामी मला म्हणाली, हो पण मला बाकीचे पण कामं आहेत, तुमच्याजवळ बसून गुल्लू गप्पा मारायला मला वेळ नाही ना. मी म्हणालो, ठीक आहे, नका मग जा, मी विचारतो मामाला. मामी म्हणाली, काय करावं बाई ह्या पोराला, एक एक क्षणाला रुसतात, थोड्या गोष्टीवर चिडतात, काय करावं काय नाही मला काही समजतच नाही. तुमचा स्वभावच कसा आहे मी नाही समजू शकले. मी म्हणालो, मामी माझा स्वभाव जो आहे ना तुमच्यामुळंच आहे. जे काही तुम्ही मला शिकवलात तेच मी आत्मसात करत आहे. त्याच्यामुळं माझ्या स्वभावाला दोष देऊन तुम्ही स्वतःला दोष देत आहात. मग मामी म्हणाली, हो बरोबर आहे, दिवसातला बराच वेळ तुम्ही माझ्यासोबतच घालवता आणि पूर्ण रात्र तर माझ्यासोबतच असता, त्याच्यामुळे तुम्हाला दोष देण्यात काही मतलबच नाही, बरोबर आहे ना, काय म्हणते मी. मी म्हणालो, तुम्ही म्हणण्याच्या अगोदर मीच तुम्हाला सांगितलं आहे, काय म्हणणार आता तुम्ही, तुमच्याकडं म्हणण्यासारखं काही नाहीच, तर म्हणायचा किंवा काही करायचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मग मामी म्हणाली, ठीक आहे, आता विचारणार आहात की जाऊ कामाला. मी म्हणालो, कामाला, कुठे जाणार कामाला. मामी हसू लागली आणि मला म्हणाली, मला धुणं भांडे पण करायचे आहेत ना. मी म्हणालो, मी करू लागतो ना तुम्हाला, तुमच्या कामामध्ये मी बिलकुल मदत करू लागतो, परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. मग मामी म्हणाले, अहो विचारा ना. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे हे मला पण समजतं आहे, परंतु तो प्रश्न काय आहे हे तर समजू द्या मला, म्हणजेच उत्तर मी देईन ना. मी म्हणालो, ठीक आहे, परंतु मला जरा दम धरू द्या. मग मामी मला म्हणाली, आता दम धरून विचारण्यासारखा प्रश्न म्हणजे निश्चितच खूप अवघड असेल, मला अभ्यास करावा लागेल की काय त्याच्या उत्तरासाठी. मग मी म्हणालो, अहो मामी तुम्ही तर म्हणलात तुमच्याकडं माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, मग तुम्ही अभ्यास करायची काय गरज आहे, तुम्ही ऑलरेडी मास्टर आहात आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सहज देऊ शकता. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जे म्हणतायत ते बरोबर, आता विचारा लवकर मला. मित्रांनो, मग मी हळूच मामीला म्हणालो, मामी ती वंदना वहिनी जी आहे ना आपल्या बाजूची, ती आणि तुमचं दोघींचं वय सेम आहे, तरीसुद्धा तुमच्या दोघींमध्ये फरक आहे. आता सांगा, दोघींची बॉडीसुद्धा सेम आहे, परंतु तुमचे दुधू कसे मोठे दिसतात आणि तिचे किती लहान लहान आहेत बघा. आता हा प्रश्न मी मामीला विचारण असं मामीनं स्वप्नातसुद्धा कल्पना केली नसेल, कारण हा प्रश्नच तसा होता. दोघीचं वय समान, सर्व गोष्टी समान, बॉडी वगैरे समान, परंतु तिचे लहान ह्यांचे मोठे. आता काय करावं, काय उत्तर द्यावं मामीला काही सुचत नव्हतं. मग मामी मला म्हणाली, या गोष्टीचा मी अभ्यासच केला नाही, मला थोडी स्टडी करू द्या मग सांगते, आणि खरंच या गोष्टीचं उत्तर माझ्याकडं नाही आहे. मग मी म्हणालो, हो मला माहीत होतं तुम्ही उत्तर देणार नाहीत, कारण एवढं मगापासून तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच देत होतात. आता ह्या गोष्टीचं तुम्ही उत्तर कसं काय देणार हे मला समजलंच होतं, म्हणून तर मी गप्प बसलो आणि वाट पाहत होतो तुम्ही उत्तर नाही म्हणून म्हणायची. आता मी त्यांनाच विचारतो, तुमच्यामध्ये काय राज आहे, कशामुळे तुमचं लहान मोठं आहे. वहिनीलाच विचारतो, वंदना वहिनी मला सांगते सगळं काही. आता परत मामीनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, अरे देवा, खूप मुश्किल आहे या पोराचं. मग मी म्हणालो, काय झालं आता, चिडायसारखं काय आहे, मी खरं काय आहे तेच बोलतो ना. मग मामी मला म्हणाली, तुम्ही मला जगू देणार नाहीत असं वाटते. मी म्हणालो, मी काय केलं होता न जगू द्यायला, आणि हो तुम्हाला तुमच्या जगण्याचा किंवा मरण्याचा माझ्यासोबत काय प्रश्न आहे, मी फक्त प्रश्न विचारला आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की नाही तुम्ही ठरवा, जर द्यायचं नसेल ना नका देऊ, मला कसलाच फरक पडणार नाही. मित्रांनो, मामी नर्वस झाली, आता ती शांत बसली, थोडा विचार करत होती. मग मी लगेच मामीच्या जवळ गेलो आणि मामीला म्हणालो, मामी तुम्ही थोडं स्टडी करा, मला 1 घंट्यानं उत्तर द्या.
तुम्ही थोड्या वेळानं तुमचं काम संपल्यानंतर जरी मला सांगितलं विचार करून तरी पण मला चालेल. मी काही लगेच आत्ताच्या आत्ता उत्तर द्या असं नाही म्हणत, परंतु मला उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग मामी म्हणाली, ठीक आहे, मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ जर तुम्ही मला दिलात तर मी उत्तर नक्की देईन, आणि तुम्ही जर मला गडबड करत असाल तर मग मात्र माझ्याकडे उत्तर नाही. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या आणि मग सांगा मला काय ते. मी ठीक आहे असं म्हणल्यानंतर मामी थोडी खुश झाली. मग लगेच मामी उठली आणि जे काम राहिलं होतं धुणं भांड्याचं ते करण्यासाठी निघून जाऊ लागली. मग मी सुद्धा उठलो आणि मामीच्या मागे मागे जाऊ लागलो. मामी मला म्हणाली, राजेश कुठे येत आहेत, तुम्ही आराम करा इथंच. परंतु मी थांबलो नाही. मी मामीला म्हणालो, मामी मी सुद्धा तुमच्या कामामध्ये मदत करू लागतो. मामी थोडीशी चिडली आणि म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी जे काम वाढवून दिले त्याचं काय करायचं ते बघा, मदत करणार आले. चला बसा तुम्ही जाऊन तिकडं. एकतर तुमचा अभ्यास करा किंवा आराम करा, मला डिस्टर्ब नका करू. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे ना तो खूप अवघड आहे, त्याचं उत्तर मिळणं खूप कठीण आहे. मलाच आता काय करावं मला काही समजत नाही. मग मी म्हणालो, तुम्हाला जर उत्तर द्यायचं नसेल ना नका देऊ, परंतु माझ्यावर चिडचिड करू नका, कारण माझ्यावर चिडचिड करून काय होणार. मग मी बोलत असताना मामी फक्त शांत ऐकत होती. मला म्हणाली, ठीक आहे राजेश, मी उत्तर देते, मला थोडासा वेळ द्या, मी काम करून आले की तुमचं उत्तर देते. मी ठीक आहे असं म्हणून मामीच्या परत सोबत जाऊ लागलो. मग मामी म्हणाली, काय झालं आता, बसा ना आराम. मी म्हणालो, नाही, मला पण तुमच्यासोबतच यायचं आहे. तसं मामी म्हणाली, कुठं. मी म्हणालो, तुम्ही कपडे धुणार आहात ना, मी तुम्हाला पाणी काढून देतो. मग मामी मला म्हणाली, का, मला पाणी काढून का देणार आहात. मग मी लगेच म्हणालो, तुम्ही माझी खास मैत्रीण आहात ना, तुम्हीच सांगतायत की मी तुमची मैत्रीण आहे, सर्व गोष्टी तुम्ही मला सांगणार आहात, तुम्ही वचन दिले मला सर्व गोष्टी सांगायचं. मग मी सुद्धा माझंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहे ना, मी माझं कर्तव्य कशाला पार पाडणार नाही. जसं तुम्ही मला मदत करता, प्रत्येक गोष्ट सांगतात, माझी कमी जास्त गोष्ट पाहता, तसं मी सुद्धा तुम्हाला माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढी मदत करणार आहे. तुम्ही माझी खास मैत्रीण आहात की नाही सांगा. मग मामी म्हणाली, हो बाबा, मी तुमची खास मैत्रीण आहे, एकदम मस्त रिअल फ्रेंड, हो ना. मी म्हणालो, मामी मी आणखीन एक गोष्ट ऐकलो. तसं ती लगेच म्हणाली, आता आणखीन काय ऐकलं की बाबा, विचारा आता ते पण, कशाला उशीर करताय. मग मी म्हणालो, तुम्ही रिअल फ्रेंड म्हणलात की गर्लफ्रेंड म्हणलात हो. मामीनं परत कपाळावर हात मारून घेतला. अरे बापरे, आता मात्र काही खरं नाही. कुठून शिकतायत, कुठं ऐकतायत काय मला काही समजतच नाही. तसं मी मामीला म्हणालो, मी कॉलेजवरून शाळेवरून घराकडे येत होतो त्यावेळेला कॉलेजची काही मुलं होते, ते जात होते, ते म्हणत होते ती तुझी गर्लफ्रेंड आली बघ तुझी गर्लफ्रेंड. हे गर्लफ्रेंड काय असते हो मॅडम, मला सांगा ना हो. मामी म्हणाली, आता तू मला मामीवरून डायरेक्ट तुम्ही मला मॅडम म्हणतायत, आणि हसू लागली. मग मी म्हणालो, मामी तुम्ही माझ्या शिक्षिका पण आहात ना, सर्व काही तुम्हीच मला शिकवत आहात, म्हणून मी तुम्हाला मॅडम म्हणलो. माझ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही असं तर सहजासहजी देत नाहीत ना. थोडा वेळ द्या, मला काम करू द्या, जरा टाईम द्या, थोडी स्टडी करू द्या, असं काही तुम्ही बोलतायत आणि वेळ मारून नेत आहेत. तुम्हाला वाटते का मला काही समजत नाही म्हणून. मला सर्व काही समजतं आहे, परंतु तुम्ही मात्र मुद्दाम करतायत, हो ना. मामी म्हणाली, हो बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतायत ते तुमचंच बरोबर आहे आणि माझं मात्र सर्व काही चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की मी मगापासून तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देत आहे ना ती सर्व काही खोटी आहे, असंच म्हणायचं ना. आता मामी चांगलीच नाराज झाली. मग मी परत म्हणालो, मामी नका चिडो, प्लीज तुम्ही नाराज नका राहू, तुम्हाला वाटलंच तर माझ्या प्रश्नाची उत्तरं नका देऊ. मग मामी मला म्हणाली, नाही राजेश, असं काहीच नाही, चिडण्याचं किंवा प्रश्नाची उत्तर देण्याचा काही प्रश्न नाही, परंतु तुम्ही जे काही विचारतायत ना ते खूपच सेन्सिटिव्ह आहे, खूप अवघड आहे, अशा प्रश्नाची उत्तर देणं खूपच अवघड आहे. मग मी म्हणालो, ती कॉलेजची मुलं डायरेक्टली म्हणत होते तुझी गर्लफ्रेंड आली, बेस्ट फ्रेंड आली, आणि तुम्ही मात्र म्हणतायत खूप अवघड आहे. आता एवढं जर अवघड असतं तर ती मुलं तुमच्यापेक्षा खूप लहान आहेत, तरीसुद्धा त्यांना माहीत आहे, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या असून, तुम्हाला एवढं नॉलेज असून, एवढ्या शिकलेल्या असून तुम्हाला साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहीत नाहीत, किंवा तुम्ही माझ्या त्या प्रश्नाची उत्तरं देऊ इच्छित नाही, बरोबर आहे ना. मग एक काम करा, तुम्हीच माझी गर्लफ्रेंड व्हा, जमते का बघा. मामी हसू लागली. तिनं माझा गालगोचा घेतला, माझ्या गालाचा एक चावा घेतला आणि मला म्हणाली, हो का, मी तुमची गर्लफ्रेंड बनू का, चालेल का तुम्हाला. मी म्हणालो, हो का नाही चालणार. मग मामी म्हणाली, मला जर तुमची गर्लफ्रेंड म्हणून तुम्ही ठेवणार असाल तर मला पिक्चरला घेऊन जावं लागेल, मला कपडे घ्यावे लागतील, मला फिरायला न्यावं लागेल, चालेल का. माझ्या सर्व आवडीनिवडी तुम्हाला माहीत करून घ्याव्या लागतील, जमते का बघा.
मी लगेच म्हणालो, का नाही जमणार? तुम्ही जर माझी गर्लफ्रेंड होणार असाल तर मी जातो घेऊन तुम्हाला पिक्चरला. मी आजच रात्री मामाला सांगतो, मामाकडून पैसे घेतो आणि जाऊत पिक्चरला आपण. जमते का बघा? मामी हसू लागली. म्हणजे मामाकडून पैसे घ्यायचे आणि त्यांच्याच बायकोला पिक्चरला घेऊन जायचं, बरोबर आहे ना? मी म्हणालो, हो एकदम बरोबर आहे. मामी म्हणाली, ठीक आहे, आजपासून मी तुमची गर्लफ्रेंड, चालेल ना? मी म्हणालो, हो पण ते काय असते ते सांगा. अहो, गर्लफ्रेंड म्हणजे खास मैत्रीण. मी म्हणालो, हो का? आणि तुम्ही आता जी माझी फक्त फ्रेंड आहात ती कसली? ती खास मैत्रीण नाही का? आता मात्र माझ्या निरागस मनाचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाची उकल करता करता मामीच्या नाकी नऊ आले होते. मला सर्व काही समजत होतं, परंतु मामीला मात्र आता काहीच करता येत नव्हतं. मित्रांनो, आपला टाईम संपलेला आहे, त्याच्यामुळं मी इथं कथा थांबवत आहे. आपल्या कथेला नेहमीप्रमाणे 100 लाईक यायलाच पाहिजेत, तरच कथेचा पुढचा भाग तुमच्या समोर सादर करणार आहे. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. बाय बाय.